श्री स्वामी समर्थ। कुंभ राशी 1 ते 30 एप्रिल मासिक राशी भविष्य। नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। कुंभ राशीच्या मित्रांनो, एप्रिल महिना तुमच्यासाठी काय खास घेऊन येतोय? काय नवीन संधी मिळणार का? काय पैशांची परिस्थिती सुधारेल? नातेसंबंधात गोडवा वाढेल की काही तणाव येणार? या आठवड्यात तुमच्या आयुष्यात नेमकं काय घडणार आहे याची उत्सुकता लागली आहे ना? मनात खूप प्रश्न आहेत। कामात यश मिळेल का की अजून थोडी वाट पाहावी लागेल? पैशांची अडचण कमी होईल का? नातेसंबंधात पुन्हा गोडवा येईल का की काही गैरसमज वाढणार? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कुंभ राशीचे मासिक राशी भविष्य। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। हा महिना तुमच्यासाठी बदल आणि जाणीव घेऊन येणारा आहे। काही गोष्टी अचानक घडतील, काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाहीत, पण एक गोष्ट नक्की, हा महिना तुम्हाला आतून मजबूत करणार आहे। तुमचं विचार करण्याचं पॅटर्न बदलेल आणि तुम्ही आयुष्याकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहायला लागाल। हा आठवडा थोडा वेगळा आहे। सुरुवातीला थोडा गोंधळ, थोडा ताण आणि मनात विचारांची गर्दी जाणवेल। काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाहीत, त्यामुळे थोडी निराशा येऊ शकते। पण मित्रांनो, हे सगळं फक्त तात्पुरतं आहे। जसजसे दिवस पुढे जातील तसं तुम्हाला मार्ग सापडायला लागेल। तुमचं मन हळूहळू स्थिर होईल। जे आधी अवघड वाटत होतं तेच काम तुम्ही सहजपणे हाताळाल। या आठवड्यात तुमची खरी ताकद म्हणजे तुमचा संयम आणि शांत स्वभाव आहे। तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, त्यावेळी घाई करू नका। मनाचं ऐका पण बुद्धीचा वापर करा। काही लोक तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतील, पण स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही योग्य निर्णय घ्याल। भावनिकदृष्ट्या हा आठवडा थोडा चढ उतारांचा असेल। कधी खूप आनंद तर कधी थोडी खंत, पण या सगळ्यातून तुम्ही खूप काही शिकणार आहात। म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा, हा आठवडा तुमची परीक्षा घेतोय, पण त्याच वेळी तुम्हाला पुढे नेण्याची तयारीही करतोय। करिअर आणि नोकरी। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कामाचा थोडा ताण जाणवेल। ऑफिसमध्ये अचानक नवीन कामे येतील आणि तुम्हाला वाटेल की हे सगळं मी कसं सांभाळणार? पण घाबरायचं नाही, हाच तुमचा ग्रोथ टाइम आहे। पहिल्या आठवड्यात गोंधळ जास्त असेल, कामात चुका होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट नीट तपासून करा। वरिष्ठ लोक कडक वागू शकतात, पण त्यामागे तुमच्याकडून चांगलं काम करून घेण्याची अपेक्षा असेल। दुसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती सुधारायला लागेल। तुम्ही कामात स्थिर व्हाल, तुमचं प्लॅनिंग चांगलं होईल आणि काम वेळेत पूर्ण होईल। तिसऱ्या आठवड्यात तुमच्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे। कोणीतरी तुमचं नाव पुढे करेल। बढती किंवा नवीन संधीची चर्चा सुरू होऊ शकते। चौथ्या आठवड्यात थोडा थकवा जाणवेल, कामाचं ओझं वाढेल, पण तुम्ही ते सांभाळू शकाल। एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका। व्यवसाय आणि आर्थिक स्थिती। एप्रिल महिना आर्थिकदृष्ट्या संतुलन ठेवणारा आहे। मोठा फायदा नाही, पण मोठं नुकसानही नाही, आणि हेच महत्त्वाचं आहे। महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढलेले दिसतील। घरासाठी, कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी काही खर्च करावे लागतील। थोडं बजेट बिघडेल, पण नियंत्रणात राहील। व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन डील करताना घाई करू नये। कागदपत्र नीट वाचा। कोणावरही अंधविश्वास ठेवू नका। दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात थोडी आर्थिक सुधारणा दिसेल। जुने पैसे परत मिळू शकतात। नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे। गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा। शेअर मार्केट किंवा रिस्की प्लॅनमध्ये लगेच पैसे टाकू नका। अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या। महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती स्थिर राहील। मनातली पैशांची चिंता थोडी कमी होईल। प्रेम आणि वैवाहिक जीवन। प्रेमाच्या बाबतीत एप्रिल महिना भावनिक रोलरकोस्टर असणार आहे। कधी खूप आनंद तर कधी थोडा तणाव। महिन्याच्या सुरुवातीला गैरसमज होऊ शकतात। जोडीदाराशी छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो, पण हे सगळं संवादाने सोडवता येईल। तुमच्या भावना मनात ठेवू नका। मोकळेपणाने बोला। जोडीदारालाही समजून घ्या। दुसऱ्या आठवड्यात नात्यात सुधारणा होईल। एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल। एखादा छोटा ट्रिप किंवा आउटिंग होऊ शकतो। तिसऱ्या आठवड्यात प्रेमात गोडवा वाढेल। जोडीदार तुमच्यासाठी काही खास करेल। तुमचं नातं आणखी मजबूत होईल। वैवाहिक जीवनात शांतता राखणं गरजेचं आहे। रागावर नियंत्रण ठेवा। एकमेकांचा आदर ठेवा। शिक्षण आणि विद्यार्थी वर्ग। विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे। मन विचलित होईल, पण फोकस ठेवणं खूप गरजेचं आहे। पहिल्या आठवड्यात अभ्यासात मन लागणार नाही। मोबाईल, सोशल मीडिया यामुळे वेळ वाया जाईल, पण दुसऱ्या आठवड्यापासून तुम्ही स्वतःला सावराल। अभ्यासाचं वेळापत्रक बनवाल। हळूहळू प्रगती दिसेल। स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांनी जास्त लक्ष द्यावं। थोडा ताण येईल, पण त्यातूनच यश मिळेल। मित्रांची मदत घ्या। शिक्षकांचा सल्ला घ्या। महिन्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढलेला दिसेल। तुम्हाला जाणवेल, मी योग्य दिशेने चाललोय। आरोग्य।
आरोग्याच्या बाबतीत हा महिना थोडा सावध राहण्याचा आहे. सुरुवातीला थकवा जाणवेल. झोप पूर्ण होणार नाही. डोकेदुखी, पचनाचे त्रास किंवा अंगदुखी होऊ शकते. वेळेवर जेवण करा. जंक फूड टाळा. मानसिक ताण जास्त जाणवेल. त्यामुळे मन शांत ठेवणं गरजेचं आहे. ध्यान, योग किंवा प्राणायाम करा. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. पाणी जास्त प्या. हलका व्यायाम करा. महिन्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा दिसेल. कौटुंबिक आणि सामाजिक जीवन. कुटुंबात मिश्र वातावरण राहील. कधी आनंद तर कधी थोडं तणाव. घरच्यांशी वाद टाळा. त्यांचं ऐकून घ्या. एखादा जुना विषय पुन्हा समोर येऊ शकतो, पण शांतपणे सोडवला तर नातं मजबूत होईल. मित्रांकडून चांगलं सहकार्य मिळेल. कोणीतरी तुमच्या मदतीला धावून येईल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तिथे तुमचा मानसन्मान वाढेल. पण कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. थोडं सावध राहा. आध्यात्मिकता आणि उपाय. या महिन्यात तुमचं मन आध्यात्मिकतेकडे वळेल. देवधर्म, पूजा याकडे ओढा वाटेल. शनिवारी शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा. गरिबांना अन्नदान करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. दररोज सूर्याला अर्घ्य द्या. हे उपाय तुम्हाला मानसिक शांती देतील आणि अडचणी कमी करतील. एकंदरीत एप्रिल महिना तुमच्यासाठी शिकवण देणारा आणि हळूहळू प्रगती करणारा आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ, ताण आणि भावनिक चढउतार असतील, पण जसं महिना पुढे जाईल तसं सगळं तुमच्या नियंत्रणात येईल. कामात प्रगती होईल, पण संयम गरजेचा आहे. पैशाची स्थिती स्थिर राहील. नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवावा लागेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवा. हा महिना तुम्हाला सांगतो, हळूहळू चाललं तरी चालेल, पण थांबू नका. तुमचा वेळ नक्की येणार. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.